तुम्ही विचार करा, महानगरपालिका शाळेमध्ये सुद्धा 3-3 हजार पोरं असू शकतात, हे तुम्ही नशिबात कधी स्वप्नात पण पाहू शकत नाही. सिटी मध्ये जाऊन बघा, त्याच्या पलीकडे महानगरपालिकेच्या शाळेत जाऊन बघा. अरे माझ्या शाळेकडे ग्राउंड नसताना सुद्धा माझी शाळा 1ली ते 10वी आहे. 12वी पर्यंतची परमिशन मी घेतली आहे. आज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी सुंदर शाळा, स्वच्छ शाळा म्हणून पुरस्कार काढला, त्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातली 1 नंबरची शाळा वसंत मोरेची ठरली. आज सावित्रीबाई फुले अभ्यासिका आहे माझ्याकडे, माझ्या 2 अभ्यासिका आहेत. या 2 अभ्यासिकेमध्ये एक सावित्रीबाई फुले अभ्यासिका दत्तनगरच्या ऑलिव्ह सोसायटीमध्ये, आणि या ऑलिव्ह सोसायटी मधली ही माझी अभ्यासिका, ही अभ्यासिका भारतातली 1 नंबरची सुंदर अभ्यासिका आहे, जिथे UPSC MPSC ची पोरं बसतात. 2 दवाखाने आहेत माझे. या 2 दवाखान्यांमध्ये मी 5 रुपयामध्ये लोकांवरती औषध उपचार करतो. रोज 200 पेक्षा जास्त पेशंट तिकडे येतात. आतमध्ये मेडिकल सुद्धा आहे माझं, फुकट औषधी देतो आम्ही तिकडं. मला वाटतं आपल्या नगरसेवकांना काय या गोष्टी द्यायला काय होतं? या गोष्टी यांना कळत नाहीत. तुमचे काय अपेक्षा आहेत वस्तीतल्या लोकांच्या? तुमच्या इथली शाळा चांगली असली पाहिजे, तुमचे दवाखाने चांगले असले पाहिजे, तुमच्या इथं जे उद्यान असेल, जे बाग असेल, ती बाग चांगली असली पाहिजे, तुमच्या भागामध्ये वाहतुकीची समस्या नसली पाहिजे. ह्याच्यापेक्षा वेगळ्या काय समस्या आहेत तुमच्या? काय मागता तुम्ही यांना? की तुमच्या घरावरती काय तुम्ही यांना सोन्याचे पत्रे टाकून द्या म्हणता? परंतु यांना याच्यासाठी वेळ नाही, कारण यांचा निम्मा वेळ या नगरसेवकांचा तुमच्या भागातल्या मोकळ्या जागा शोधण्यामध्ये यांचा वेळ जातो. कुठली जागा मोकळी आहे आणि कुठल्या जागेवर मी प्रकल्प उभा करतोय असं यांना वाटत असतं. मला वाटतं की या महानगरपालिकेच्या जागांवरती तुमच्यासाठी प्रकल्प झाले पाहिजेत, सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रकल्प झाले पाहिजे. त्यासाठी मला खासदार व्हायचे या शहराचा. आज आम्ही वरच्या भागामध्ये, अप्परमध्ये, आमच्या रवी भाऊच्या भागामध्ये फिरलो. काय त्या वरच्या झोपडपट्ट्यांच्या परिस्थिती येतो. अरे एक इथल्या नगरसेवकांनी आहे ना, एक अभिमानाने काम दाखवावं वसंत मोरेंनी केलेलं, किंवा इथल्या आत्ताच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी दाखवावं. महापौर होता ना तुम्ही, 2.5 वर्ष महापौर, 1 वर्ष स्टँडिंग कमिटी. 2017 ते 2022 या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरली अण्णा मोहोळ 5 वर्षातले 3.5 वर्ष लाभाच्या पदावरती होते. मग या लाभाच्या पदावरती असताना अण्णांनी काय केलं? कोथरूडसाठी काय केलं? शहरासाठी टेंडर लावले. अरे कोरोना कालावधीमध्ये विचार करा, कोरोना कालावधी प्रत्येकाने अनुभवलाय, आणि या कोरोना कालावधीमध्ये चिटपाखरू रस्त्यावरती नव्हतं. प्रत्येक माणूस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरामध्ये बसला होता. आणि आमचा अण्णा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार काय करत होता? कोरोनाचे टेंडर लावत होता. आणि त्यावेळेस हा तुमचा वसंत मोरे काय करत होता? ज्यावेळेस अण्णा कोरोनाचे टेंडर लावत होता त्यावेळेस वसंत मोरे स्वतःच्या खिशातल्या पैशातलं दवाखाना टाकून उभा होता. हॉस्पिटल डायरेक्ट 100 बेडचं हॉस्पिटल होतं माझं, 60 बेडचं एक हॉस्पिटल, 40 बेडचं एक हॉस्पिटल होतं माझं. आणि या 100 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 250 पेक्षा जास्त लोकांचे जीव वाचवण्याचं काम वसंत मोरेंनी केलं. तुम्ही किती लोकांचे जीव वाचवले महापौर साहेब? महापौर म्हणून यांनी फक्त महापौराच्या कालावधीमध्ये आता सांगतात कोविड योद्धा पुरस्कार मिळाला यांना. असा असतो घरात बसून कोविड योद्धा? अरे 365 दिवसामध्ये या अण्णाला 2दा कोरोना झाला. ह्या अण्णा 2दा कोरोना करून संतोष 60 दिवस घरात बसला होता, परंतु 365 दिवस वसंत मोरे रस्त्यावरती होता. एकदा सुद्धा घरात बसला नाही, एकदा सुद्धा. तुम्ही पाहिलं असेल रेमडेसिवीर साठी भांडणारा वसंत मोरे, ऑक्सिजन साठी रात्री 2-2 वाजेपर्यंत रस्त्यावर फिरणारा वसंत मोरे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. बेड मिळत नाहीत, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते, स्मशानभूमीत जाळायला जागा मिळत नव्हती, गाड्या फोडणारा वसंत मोरे तुम्ही पाहिला असेल. 2 केस त्यावेळेस माझ्यावरती दाखल झाल्या, पण मी घाबरलो नाही. आतापर्यंत या महानगरपालिकेतल्या 169 नगरसेवकांमध्ये 17 गुन्हे दाखल असणारा एकमेव नगरसेवक आहे. आंदोलनाचे गुन्हे आहेत सगळे ते तुमच्यासाठी घेतलेत अंगावरती.
हौस नाही मला. गेल्या 7 वर्षापासून माझा पासपोर्ट सस्पेंड आहे. मला पासपोर्ट मिळत नाही. परंतु 17च्या अगोदर ज्या ज्या वेळेस वसंत मोरे बाहेर देशात गेला त्यावेळेस वसंत मोरेने एक स्वप्न पाहिलं की जर हे बाहेर देशात होऊ शकतं मग माझ्या पुण्यात का होऊ शकत नाही. ती सगळी कामं मी तुम्हाला इकडे दाखवतो. तुम्ही ती कामं बघा आणि त्याच्यानंतर ना तुम्ही ठरवा की आपला खासदार जर वंचित बहुजन आघाडीचा वसंत मोरे झाला तर पुणे शहर कोणत्या लेवलला जाऊ शकतो. आज याच्यामध्ये मी माझ्या मित्राला विनंती करेन, हा इथं तुम्हाला जो झेंडा दिसतोय डाव्या हाताला, हा झेंडा 15 ऑगस्ट 2016 रोजी हा झेंडा जो लावला तो डाव्या हाताला जो झेंडा दिसतोय हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा आणि राज्यातला 5 नंबरचा मोठा झेंडा मी कात्रज साळेवरती लावून दाखवलाय. उजव्या हाताला जो झेंडा दिसतोय तो मलेशियाचा झेंडा आहे. ज्यावेळेस मी मलेशिया देशामध्ये गेलो होतो त्यावेळेस मी मलेशिया देश पाहिला. म्हटलं मलेशिया हा जगातला छोटा देश आहे जो फक्त पर्यटनावरती चालतो. मग पर्यटनावरती चालणारा एक छोटा देश जगातला सगळ्यात उंच झेंडा लावू शकतो तर मग मी माझ्या देशाचा झेंडा माझ्या तळ्यावरती का लावू शकत नाही. आणि मी तो झेंडा तिकडे लावून दाखवला. त्यानंतर मी सिंगापूरला गेलो होतो. सिंगापूरला मी फुलराणी पाहिली लहान मुलांची. आणि लहान मुलांची फुलराणी जी तुम्हाला उजव्या हाताला दिसते सिंगापूरची आहे. मी त्या सिंगापूरच्या फुलराणीचे फोटो काढून आणले आणि त्याच्यापेक्षा सुंदर फुलराणी मी कात्रज तळ्यावरती करून दाखवली. आज या फुलराणीने मी महाराष्ट्रातला पहिला नगरसेवक झालो स्थानिक स्वराज्य संस्थातला ज्यांनी एका वर्षामध्ये 29 लाख रुपये महानगरपालिकेला दिले. आणि तुमचे नगरसेवक काय करतात? महानगरपालिकेला वरबडतात, टेंडर लावतात, टेंडर मधले 25% खातात. अरे कामं कुठं करतात? अशी कामं करायला तुम्हाला काय झालं? का तुम्हाला वाटत नाही अशी मोठी मोठी कामं आपल्या भागामध्ये व्हावीत? अरे सत्तेतले नगरसेवक ना तुम्ही. 4 नगरसेवक या वार्डामध्ये सत्तेमधले आहेत. आता येतील तुमच्याकडं अन्नासाठी मतं मागायला, मोदींसाठी मतं मागायला. मला वाटतं की ही कामं जी तुम्हाला दाखवतोय ना त्या नगरसेवकाला आल्यावरती विचारा ते वसंत मोरे आमच्याकडे आला होता त्यांनी CD वरती तिकडे LED वरती कामं दाखवली. त्याची तुझ्या उमेदवाराची कामं दाखव, नाही त्याची तर तुझी तरी दाखव. त्याला एक सांगा की यावेळेस बाबा आम्ही ऐकणार नाही. महानगरपालिका काय करायचे तर ठरवू, पण यावेळेस आम्ही ठरवलंय वंचित बहुजन आघाडीच्या वसंत मोरेला मतदान करायचं. कारण अशा प्रकारची कामं करायला वाघाचं काळीज लागतं. आणि ह्यांच्याकडे नाहीये. ह्यांच्याकडे फक्त सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता एवढंच उभं करायचं. आता यानंतर ना म्युझिकल फाउंटन आहे. हा म्युझिकल फाउंटन जर तुम्हाला दिसतोय उजव्या हाताला, हा दुबईचा म्युझिकल फाउंटन आहे उजव्या हातामधला. मी दुबईला ज्या वेळेस गेलो त्यावेळेस दुबईचा म्युझिकल फाउंटन मी पाहिला. आणि त्याच्यानंतर ना मी कात्रज तळ्यामध्ये देशातला सगळ्यात मोठा 242 फुटाचा फाउंटन केला. आणि आता या 5 वर्षामध्ये 2017 साली माझ्या इथं भारतीय जनता पार्टीचे नालायक नगरसेवक निवडून आले. आणि काय केलं त्यांनी? माझ्या अख्ख्या फाउंटनचं वाटोळं केलं. 50 लाख रुपयाचं टेंडर लावलं आणि आज तो त्या फाउंटनची अवस्था जाऊन बघा त्या तळ्यावरती. जो फाउंटन वसंत मोरे नगरसेवक असताना 5 वर्ष सातत्याने लोकांची करमणूक करत होता. फाउंटन करण्यामागे माझा उद्देश पण हा होता की तळ्यातलं पाणी स्वच्छ असावं. परंतु या नगरसेवकांनी मी अख्खा फाउंटन 4,84,00,000 केला होता. आणि यांना संपवायला 5 वर्ष पण लागली नाही. 2 वर्षामध्ये फाउंटनचं वाटोळं करून टाकलं. संपलं सगळं फाउंटन. आता भंगारात पण घेणार नाहीत लोक. असा एवढा मोठा देशातला सगळ्यात मोठा 242 फूट लांबीचा फाउंटन मी उभा केला होता. यानंतर छत्रपती पांडुरंगाची मूर्ती आहे माझी. आज इथं तुम्हाला जी मूर्ती दिसतीये उजव्या हाताला ती मलेशियामधील मुरुगन स्वामीची मूर्ती आहे. मलेशियामधल्या लोकांनी देशातली जगातली सगळ्यात उंच त्यांच्या देवाची मूर्ती उभी करून दाखवली. ही मूर्ती मुरुगन स्वामीची मूर्ती जगातली सगळ्यात उंच मूर्ती आहे. मी ती मूर्ती पाहिली आणि तेव्हा ठरवलं जर मलेशिया जगातली सगळ्यात उंच मूर्ती करू शकतो तर मग मी माझ्या पांडुरंगाची महाराष्ट्रातली उंच मूर्ती का करू शकत नाही.
ही डाव्या हाताला जी मूर्ती दिसते ही कात्रज मधली विठ्ठलाची मूर्ती आहे. ही मी माझ्या स्वतःच्या पैशातनं उभी केली आहे. 27 फूट उंचीची ही मूर्ती आहे. कारण आपण वारकरी संप्रदायामध्ये वाढलोय. वारकरी संप्रदायामध्ये आपला देश, आपलं राज्य चालू आहे. एवढा मोठा सोहळा आपल्याकडे होतो, परंतु काही वयस्कर लोकांना त्या सोहळ्यासाठी पंढरपूरला जाता येत नाही. त्या लोकांना जाग्यावरती पंढरपूर बघता यावं, त्या लोकांना जाग्यावरती पांडुरंगाचं दर्शन व्हावं म्हणून मी एवढी मोठी मूर्ती उभी केली. विचारा इथल्या नगरसेवकांना भाजपच्या, अरे तुम्ही कुठं मूर्त्या उभ्या केल्या? यांच्या कीर्त्या एवढ्या मोठ्या आहेत ना की यांना मूर्त्या कधी दिसल्याच नाहीत. यांच्या सगळ्या कीर्त्या दिसतील तुम्हाला कुठं? आई माता मंदिराच्या डोंगरावर. बरोबर ना? लोकांना कळत असेल. आई माता मंदिर म्हणलं की मी कुठे गेलो, कुणाचे बंगले आहेत तिथं, कुणाच्या बिल्डिंगी आहेत तिथं. दिसली मोकळी जागा की ठोक बिल्डिंग, दिसली मोकळी जागा की ठोक बिल्डिंग. म्हणजे अशा प्रकारे जर आपले नगरसेवक काम करत असतील तर खासदार काय करलो? अरे या पुणे शहराच्या खासदाराच्या कामाच्या बाबतीमध्ये 2014 ते 2019 अनिल शिरोळे साहेबांना इथं खासदारकी मिळाली. आणि या अनिल शिरोळे साहेबांनी या पुणे शहरामध्ये 2 कोटी रुपयांच्या मुताऱ्या घेतल्या. किती? 2 कोटीच्या. आणि त्या मुताऱ्यांना एक सुंदर नाव दिलं, ई टॉयलेट, जे बाहेर देशामध्ये असतात. आता आपण एवढे तर सुसंस्कृत नाही ना की 5 रुपये टाकून टॉयलेटला जाणार. अहो यांना कळतच नाही, या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना कळतच नाही काय काम करायचं. 2 कोटी रुपयांचे हे मुतारे घेत असतील, मला वाटतं विचार करा. त्या मुताऱ्या आज तुम्ही जाऊन बघा, 14 मुताऱ्या बसवल्यात. आज या मुताऱ्यांमध्ये एकदा सुद्धा पुणेकर गेला नाही बरं का, एकदा सुद्धा गेला नाही. आज जंगली महाराज रोडला जा, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या बाजूला 1-2 मुताऱ्या तिथे आहेत. स्टेनलेस स्टीलच्या मुताऱ्या आहेत, स्टीलच्या मुताऱ्या. आणि या स्टीलच्या मुताऱ्यांमध्ये आज भिकाऱ्यांनी घरं केली. तो तिथं परवा दिवशी मी एक लाईव्ह केला तिथं, आणि लाईव्ह केला तर मी तिथे एका मुतारीला कुलूप दिसलं. मी तिथे एक ताई होती आपली भांडी घासत बाजूला, त्यांच्यापैकीची एक होती. मी बोललो हे कुलूप कोणी लावलं? हे म्हणे वो कुलूप लगा के गाव को गया. हो आईला म्हणलं महानगरपालिकेची मुतारी कुलूप लगा के गाव को गया. काय झोपा काढतात तुम्ही लोक? महानगरपालिकेचा पैसा, या 2 कोटी रुपयाच्या पैशामधून किती तुमच्या शाळा चांगल्या झाल्या असत्या, किती तुमचे दवाखाने चांगले झाले असते. परंतु त्याच्या करताना दृष्टी लागते. हे बघा हे समोर ते परत दाखवलं का मगाचं, जरा कुलूप दाखव, कुलूप. हे बघा, हे का भाजपचा झेंडा बी लावला तिथं परत. हे आम्ही नाही लावलं बरं का ना, तुम्हाला वाटत अरे ह्यानी बोलत नाही, मला गरज नाही. हा भाजपचा विकास इथं अडकलाय. आणि हा हे बघा हे सगळी परिस्थिती बाजूला, सगळं तुडून पडलंय, काहीच राहिलं नाही जागेवरती. 2 कोटी रुपयांच्या मुताऱ्या. यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक मी कात्रजमध्ये केलंय. भारतीय जनता पार्टी आहे ना, छत्रपतींच्या नावावरती मतं मागती. आणि छत्रपतींच्या नावावरती मतं मागत असताना या लोकांना फक्त मतांपुरते छत्रपती आठवतात, त्यानंतर यांना कधी महाराज दिसत नाहीत. अहो या शहरामध्ये मी आता एवढी स्मारकं फिरलो, या शहरामध्ये इतक्या थोर पुरुषांची स्मारक आहेत. या ठिकाणी मी अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकावरती गेलो, मी वस्ताद लहुजी साळवेंच्या स्मारकावरती गेलो, मी डॉक्टर बाबासाहेबांची स्मारकं पाहिली, मी या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या स्मारकावरती गेलो, मी नानासाहेब पेशव्यांच्या स्मारकावरती गेलो, मी अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकावरती गेलो. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या स्मारकावरती गेलो ना, त्या स्मारकांची दुर्दशा मला पाहायला मिळाली. म्हणजे आपली स्मारकं फक्त पुण्यतिथी आणि जयंती आले की स्वच्छ होतात, इतर वेळी इकडे कोण बघायला पण जात नाही. आज या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक एक कार्यस्थळात मी उभं केलंय. हे स्मारक 2011 साली वसंत मोरे राज ठाकरेंच्या हस्ते या छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. 2011 साली
आज माझ्या संघ आत्ता चला. आणि आज 2011 नंतर आज किती आहे 2024, 13 वर्ष झालीत. 13 वर्ष झाली तरी सुद्धा स्मारक आहे तसंच अजून आहे. तशी सुंदर बाग त्या ठिकाणी आहे. वरती 29 एकर बाजूने पाणी आहे. यांनी तुम्हाला स्वप्न दाखवलं की मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये छत्रपतींचा पुतळा बसू. कुठे गेला पुतळा? अहो त्या मध्यंतरी मी त्या अटल सेतूवरनं गेलो मागच्या 2 वर्षापूर्वी. अटल सेतू मी पाहिला, मला खरंच खूप बरं वाटलं. 29 किलोमीटरचा पूल आहे. 29 किलोमीटरचा पूल 100% समुद्राच्या पाण्यात. 29 किलोमीटरचा पूल जर समुद्रातल्या पाण्यामध्ये होत असेल मग माझ्या राजाचं स्मारक का झालं नाही 1 एकरामध्ये तिथं? 29 किलोमीटरचा पूल होऊ शकतो म्हणजे यांना मुळात या गोष्टी करायच्याच नाहीयेत. ते मी करून दाखवलं. 13 वर्षापूर्वी केलंय. आणि हे छत्रपतींचं स्मारक असे, या छत्रपतीच्या स्मारकांच्या आश्वाचे पाय चारही हवेत आहेत. जगातला हा पहिला पुतळा आहे ज्याच्या आश्वाचे पाय चारही हवेत आहेत. अशी स्मारकं मी करून दाखवली. आज होळकर गार्डन या ठिकाणी एक फाउंटन मी केलंय. आज मगाशी फेसबुकवरती पण टाकलं. आज हे जे फाउंटन दिसतंय हे एल अलामीन मेमोरियल फाउंटन सिडनी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी हे फाउंटन आहे. आणि त्याचीच प्रतिकृती मी बाजूला केली आहे होळकर गार्डनमध्ये कात्रजच्या. आत्ता माझ्या फेसबुकला जा आणि आत्ता माझ्या फेसबुकवरती जाऊन बघा. त्या लाईव्ह फोटो मी त्याचा तिथला टाकलाय. आता तुम्हाला ही गोष्टी करता येत नाही, नाविन्यपूर्ण गोष्टी करा. अण्णांना माझा प्रश्न आहे, महापौर साहेबांना. महापौर साहेब, तुम्ही 1 वर्ष स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होता त्यावेळेस 2 तुम्ही परदेशी दौरे केले. 2.5 वर्ष महापौर असताना 2 परदेशी दौरे केले. महानगरपालिकेच्या पैशातनं केले. वसंत मोरेने आतापर्यंत जेवढे परदेश दौरे केले ना स्वतःच्या पैशातनं केलेत. आणि हे सगळं घेऊन आलो तिकडून येताना. अण्णा तुम्ही काय आणलं पुणे शहरासाठी? आल्यानंतर गाजर. बरोबर, हे पुणेकरांना चांगलं कळतं भाजपने काय दिलंय पुण्याला ते. म्हणून आम्ही तिथं लावलं होतं. ज्यावेळेस आता नदीपात्रामध्ये सभा घेतली होती ना मी, त्या ठिकाणी आम्ही दरवाज्यावरती लावलं होतं 5 रुपयात गाजर हलवा. आतमध्ये माणसं जायची, आतमध्ये गेलं की आम्ही तिथं खुटीला गाजर लावलेलं होतं. आणि ते बसच आलो बस भाऊ काय हे 5 रुपयात ही फसवणूक आहे. हे भाजप जनता पार्टी आहे. ही भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत केलंय. या अशा प्रकारचं फाउंटन मी होळकर गार्डन मध्ये उभं करून दाखवलं. नायगरा फॉल, आज हा नायगरा फॉल जर तुम्ही पाहिला, हा नायगरा म्हणून जो भाग आहे, हा नायगरा फॉल, हा धबधबा उजव्या हाताचा, ह्याच्यातला पलीकडचा जो कलरचा भाग दिसतो हा कॅनडाचा भाग आहे. आणि अलीकडचा दिसतो हा अमेरिकेचा भाग आहे. हा उजव्या हाताचा, याला नायगरा फॉल, नायगरा धबधबा त्याला म्हणतात. आज हा धबधबा अर्धा कॅनडामध्ये अर्धा अमेरिकेमध्ये. मी ज्यावेळेस तिथे गेलो त्यावेळेस मी फोटो काढून आणले आणि माझ्या डोक्यामध्ये त्याच ठिकाणी संकल्पना आली, जर अमेरिकेमध्ये अशा प्रकारे होऊ शकतं मग माझ्या कात्रच्या तळ्यावरती का होऊ शकत नाही. आणि ते बाजूला डाव्या हाताचा तो आमचा कात्रचा नानासाहेब पेशवे जलाशय आहे. आणि ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये इथं पाणी येतं, या धबधब्या या बंधाऱ्यावरनं पाणी पडतं, त्याला वसंत मोरे स्वतःच्या पैशात स्वतःच्या खिशातल्या पैशातनं लाइटिंग करतो आणि अमेरिकेचा फील देतो. आहे तुमच्यात हिंमत? अरे बाहेर देशात गेले अण्णा तुम्ही, काय घेऊन आले पुण्यासाठी? काय नाही आणलं. आणली तर आमच्या वहिनींसाठी साडी आणली असेल, एखादी पोरांसाठी कपडे आणले असतील, मित्रांसाठी चॉकलेट आणले असतील. पुण्यासाठी काय आणलं? मला आता मित्रांनी सांगितलं गाजर म्हणून. ते मला वाटतं तिकडे बाहेर देशात मिळत नाही, ते इथंच मिळतं. त्याला काय बाहेर देशात जायची गरज नाही. हो मित्रांनो, लक्षात ठेवा, या असल्या फसव्या लोकांच्या ना, ह्या फसव्या लोकांच्या विश्वास ठेवू नका. आता हे सगळे करत असताना मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ इथं दाखवणार, विस्मरण होतं तुम्हाला. बऱ्याचदा ही भारतीय जनता पार्टी अशी काही भूलभुलय आपल्याला करते की आपल्याला असं वाटतं की अरे खरंच आता हे भाजपनेच केलंय सगळं. या भाजपने तुम्हाला गृहीत धरलंय. ह्यांनी प्रत्येक पक्ष फोडायचे ठरवले. आज तुम्ही विचार करा की यांना शिवसेनेचा यांनी बाण पण ठेवला नाही. हो, शिवसेना फोडली, इकडे उद्धव ठाकरेंना मशाल दिली आणि तिकडे एकनाथ शिंदेला तिकडं बाण. उरली सुरली राष्ट्रवादी फोडली,
ते शरद पवार साहेब या वयामध्ये आता त्यांना तू तरी त्यांच्याकडे दिली आणि या घड्याळात घेऊन ते दादा गेले पळून तिकडे दुसरीकडे. उरला सुरला तो आता काँग्रेस राहिला होता, त्या अशोक चव्हाण साहेबांवरती लाखोनी आरोप केले, त्यांना बी आता घेऊन खासदार केलं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला विस्मरण होतील म्हणून मी तुम्हाला आठवण्यासाठी या गोष्टी दाखवतोय. आणि मला वाटतं की सध्या लावरे व्हिडिओ बंद झालाय, पण आपला चालू आहे. आपण कोणाला घाबरत नाही, कारण आपल्याकडे काय आहेच नाही. माझी प्रॉपर्टी दाखवली, मी जाहीर केली 4,49,00,000ची, 51 लाखाची, 4,51,00,000ची प्रॉपर्टी 4 जणांच्या नाव येत आहे आणि त्याच्यातली 3,49,00,000 रुपये कर्ज आहे माझ्या. राहिले किती? म्हणलं या बाबा 5-50 लाखासाठी द्यायची असेल ते द्या नोटीस, मला घेऊन जा, मला काय नाही फरक पडणार. कारण तसं मी 3 वेळा जेलला जाऊन आलोय, 2-3 वेळा लॉकअप काढलाय, येरवडा पण काढलाय, 6 दिवस येरवड्यात जाऊन आलोय, 2 वेळा येरवड्यात काढलाय. त्यामुळे मला केसची काही भीती वाटत नाही. तेव्हा इथं मी तुम्हाला काही गोष्टी दाखवून, पहिल्यांदा मी देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, हे अजितदादांच्या बाबतीत काय बोलले होते ते बघा. काय करणार? आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 वॉशिंग पावडर मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून हे अजितदादांना चक्की पिसिंगला पाठवणार होते. ह्यांची चक्की बी गायब झाली आणि पिसिंग पण गायब झाली. उलटे हे स्वतःच पद त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून देऊन बसले. याच्यानंतर ना हेच अजितदादा जे विरोधी पक्षनेते होते या महाराष्ट्राचे, त्यावेळेस अजितदादा पवार या आजचे दिनवाल्या भाजपाच्या बाबतीमध्ये काय बोलत होते ते बघा. 2014 साली ज्या वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंगजी होते, पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झालं. अच्छे दिन आलेत का? डिझेल 56 रुपये होतं, 93 रुपये झाले. कोणी केले? भाजपने केले. अच्छे दिन आले का? नाही. सिमेंट 195 रुपये होतं 2014ला, आता आहे 410 रुपये. आहे का नाही? मग कुणी वाढवलं? भाजपाने वाढवलं. अच्छे दिन आले का? नाही. स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालं 60,000 रुपये टन. घ्या अच्छे दिन. कमळाबाई घ्या. रुको जरा, सबर करो. खरंच सांगतो, तुम्ही म्हणाल का अजितदादाचं बदललंय? मी आज देशामध्ये करिश्मा असणारं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं कुणाचंही दिसत नाही. बघा, या राज्यामध्ये अच्छे दिन आले, कुणाला आले? अजितदादांना आले, एकनाथ शिंदे साहेबांना आले. मला वाटतं की अच्छे दिन अशोक चव्हाणांना आले. तुम्हाला आम्हाला काय मिळालं? परत एकदा गाजर. म्हणजे आता मला वाटतं पुणेकर हुशार झाला, सगळं कळायला लागलं सगळं. आता मोदी साहेबांनी सिंचन घोटाळा काढला होता, यांना आहे ना दुसरं कोणच दिसत नाही. अजितदादा ह्यांची बटणं दाबते का हे दादाची बटणं दाबते तेच कळत नाही. उठ सूट दुसरं कोण उपमुख्यमंत्री करायला भेटायनच, क्वालिटीच राहिले नाही राव दुसरीकडे. जसं या पुणे महानगरपालिकेमध्ये एक माणूस, हेमंत रासने, एक माणूस यांनी ना यांचं ग्रीनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव केलं पाहिजे भाजपचं. या भाजपने महानगरपालिकेच्या इतिहासातले सगळे रेकॉर्ड मोडले. काय केलं? 3 वर्ष सतत एकच स्टँडिंग कमिटी चेअरमन. का रे बाबा? बाकीचे 100 काय बुजगावणी होती का? बाकीच्या 100 लोकांना तुम्हाला पद देता येत नव्हतं? त्यांच्यामध्ये क्वालिटी नव्हती का? नुसते ढिगाणी निवडून आणले? या लोकांना काय वाटतं माहिती का? या आमच्या मागं मोदीचा फोटो लावला ना की आम्ही सहज निवडून येतो, त्यामुळे ते तुम्हाला काही गृहीत धरत नाही. परंतु आता यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, तुमच्या मागं जर मोदींचा फोटो आहे ना,
आमच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं, या देशाचं संविधान लिहिलं. आज या देशाचं संविधान संपवण्याची कामं चालू आहेत आणि मला वाटतं की त्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज रस्त्यावरती उतरलेत. अरे सगळ्या पक्षांचे युती आघाड्या झालेत, एकटे बाळासाहेब आंबेडकर एकटे लढतात आत्ता. आणि या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवा की जर अशा प्रकारे ही लोक काम करणार असतील तर तुम्हाला आम्हाला ही लोक गृहीत धरतात. त्यामुळे आपण यांच्यावरती विश्वास ठेवू नका. सिंचन घोटाळा जो या राज्यामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झाला असं स्वतः खुद्द या देशाचे पंतप्रधान सांगतात, ती बघा. बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता. Several days later. अजित अनंतराव पवार, मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडली. जून महिन्यामध्ये जून 2023 मध्ये अजितदादांवरती मुख्य आपल्या पंतप्रधान साहेबांनी आरोप केला. 70,000 कोटीचा घोटाळा झालाय म्हणले आणि त्या जून महिन्यानंतर अवघ्या 7 दिवसामध्ये त्यांना बक्षीस काय दिलं? उपमुख्यमंत्री पद. म्हणजे अशा प्रकारे मग यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या अशोक चव्हाण साहेबांच्या बाबतीमध्ये काय वक्तव्य केली ती पण एकदा बघून घ्या. इस तरह एक आदर्श सोसाइटी बनाने की कोशिश की थी, शहीदों के परिवार को धोखा दिया था. इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है. आप जानते हैं ना वो कौन है? पता है? अशोकराव चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनवलं, मुख्यमंत्री बनवलं, इतके वेळा संधी दिली, पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का? या ठिकाणी विकास करू शकले का? बंधू भगिनींनो, ते याकरता विकास करू शकत नाही. याचं कारण तुम्ही बघा, ते लीडर नाही आहेत. अशोकराव लीडर नाही आहेत, अशोकराव डीलर आहेत. Many months later. आदरणीय देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, अमित भाई शाह साहब, जेपी नड्डा जी, हमारे देवेंद्र फडणवीस जी और बावनकुळे जी, इस सभी लोगों के आशीर्वाद से मुझे आपने इस परिवार में शामिल किया, उसके लिए लाख लाख धन्यवाद आपको यहां पर मैं देता हूं. और आने के बाद 24 घंटे के अंदर ही मुझे राज्यसभा में आपने काम करने का मौका दिया. 24 तासाच्या आत मध्ये मला तुम्ही राज्यसभेत काम करण्याची संधी दिली. मोदी साहेब काय म्हणले? देशाच्या शहीद लोकांची घरं खाल्ली. हे आपले फडणवीस साहेब म्हटले की अशोक चव्हाण लीडर नाही, डीलर आहेत. मग फडणवीस साहेब काय डीलिंग केली तुमच्या बरोबर त्यांनी की तुम्हाला त्यांना खासदारकी बक्षीस द्यावी लागली? या अशा आपल्या राज्याचे देशाचे नेते असतील ना, का बरं आपल्या देशातले आपल्या राज्यातले प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणार नाहीत? अरे यांना सवय लागलेत. यांना तुमच्या आमच्या पोरांचं काय घेणं देणं नाहीये, तुमच्या आमच्या पोरांच्या भविष्याचे काय घेणं देणं नाहीये. म्हणून तर ही लोक सांगतात की आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांचं सरकार आहे. या 3 पक्षांचं सरकार येण्या अगोदर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब होते, ते काय बोलले होते ते, आणि आजची परिस्थिती या राज्याची काय आहे बघा. सांगतो एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. आपण नाही नाही नाही, आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेची वेळ राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेल, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. नाही पण असं आहे, रुको जरा, सबर करो. तेव्हा मुंबईतल्या राजभवनातून एक सर्वात मोठी घडामोड पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये एक मोठा ट्विस्ट झालेला पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. ते म्हणजे सकाळीच आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. अजून काय दिवस दाखवायचे यांनी तुम्हाला, काय बघायचं राहिले आता, सगळं तर दाखवतात. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एक गोष्टीचा विसर तुम्हाला पडला नाही पाहिजे, की ही लोक जे आहेत ना, भारतीय जनता पार्टीची लोक, ही त्यांच्या मालकांनी दिलेला आदेश कधीच झुगारू शकत नाहीत. त्यामुळे मला या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या लोकांना माझी विनंती आहे की या ठिकाणी चौकामध्ये सकल मराठा समाजाचं आंदोलन झालं होतं. आपल्या शनी मंदिराच्या बाजूला लोक साखळी उपोषणाला बसली होती. त्या टायमाला हा वसंत मोरे त्यांच्या स्टेजवरती येऊन बसला होता. का मुरली अण्णा मोहोळ त्या स्टेजवरती आला नाही, का रवींद्र धंगेकर त्या स्टेजवरती आला नाही सकल मराठा समाजाच्या. अरे मला वाटतं की ज्या टायमाला आपल्या जरांगे पाटलाच्या तोंडातून रक्त येत होतं ना उपोषणांमुळे, त्यावेळेस वसंत मोरे दक्षिण पुण्यातला सगळ्यात मोठा मोर्चा वसंत मोरेंनी काढला होता. त्या टायमाला 5 ठिकाणी उपोषणाला बसणारा वसंत मोरे होता. त्या टायमाला फेसबुकवरती विरोध असताना डायरेक्ट पोस्ट करणारा वसंत मोरे होता. मग अशा वेळेस कुठे मुरली अण्णा मोहोळ आणि रवींद्र धंगेकर कोणत्या बेळामध्ये बसले होते लपून? त्या टायमाला तुम्हाला मराठ्यांची दुःख दिसली नाहीत. आणि आता मात्र तुम्ही म्हणता सकल मराठी समाजाला आम्ही न्याय देऊ. इतके दिवस तुमचे हात बांधले होते. मनोज दादांनी सांगितले, ज्यांनी ज्यांनी सकल मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना त्यांना पाडा. हे दादांचं वक्तव्य आहे, माझं नाही. त्यामुळे आपण सर्वांनी लक्षात ठेवा की सकल मराठा समाजाला जर या लोकांना आरक्षण द्यायचं असतं, टिकणारं आरक्षण द्यायचं असतं, तर यांनी कधीच दिलं असतं. गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता होती. हो, तिकडे मनोज दादा जरांगेला बोलवून घेतलं, तो बिचारा आपले शेतकरी माणूस फसला. आम्ही आंतरवाली सराडीला आम्ही सुद्धा जाऊन आलो, आम्ही सुद्धा दादाच्या उपोषणाला भेट देऊन आलो. आणि मला वाटतं की आता जर या सकल मराठा समाजाच्या लोकांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आपल्या आरक्षणाला जर टिकणारं आरक्षण तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्याकरता लोकसभेमध्ये बाजू मांडणारा, टेबल वाजवणारा नाही. आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार जे पुणे शहरामध्ये निवडून आला तर तो लोकसभेमध्ये गेल्यानंतर ना फक्त बोट वरती करून टेबल वाजवल्याशिवाय दुसरं काय करणार नाही. तुम्ही ठरवायचे आता, तुम्हाला टेबल वाजवणारा खासदार पाहिजे का हातात हातोडा घेऊन काम करणारा खासदार पाहिजे. तर तुम्हाला आरक्षण मिळतील. हे आमच्या मावश्या इकडे येऊन बसतात ज्या ठिकाणी आमच्या राजीव गांधी नगर मधले दिसतात, इथं दोघी तिघी जणी बसलेत. ज्या ज्या ठिकाणी वसंत मोरेचं भाषण असतं तिकडे या बिचारे येतात, ह्या वयात सुद्धा येतात. का? त्यांना त्यांच्या हक्काची भाकर दिली आहे वसंत मोरेने, त्यांना विचारा, त्या सांगतील. सगळ्या नगरसेवकांची दारं वाजवली होती त्यांनी. प्रत्येक नगरसेवकाच्या दारात जाऊन आले, आमदाराकडे जाऊन आले, परंतु सगळ्यांनी त्यांची दारं बंद केली. एकाने तर त्यांना पेपर विकत मागितले, नाही तुमचं काय होऊ शकत नाही, तुमचे पेपर द्या आम्हाला, आम्ही बघतो काय करायचं ते. परंतु वसंत मोरेकडे हे आलं होतं सगळं. ज्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी यांची घरं यांची दुकानं पाडली, वसंत मोरेत हिंमत होती, छत्रपती शिवाजीनगरमध्ये त्याच्या घरात जाऊन बसलो. भारतीय जनता पार्टीच्या लेटरपॅडवरती यांच्या तक्रारी केल्या होत्या. त्याच्या घरात जाऊन बसलो आणि त्याच्या घरात जाऊन त्याला सांगितलं, जर या लोकांची मी आता दुकानं बांधून देतोय,
जर का कधी तुझं लेटर पॅड परत तिथं आलं तर लक्षात ठेव, तुझ्या दारामध्ये त्यांचं घरही आणून बांधेल मी इथं. आणि त्याच्यानंतर बाजूला झाले. आणि आज मला वाटतं 15-16 हजार रुपये प्रत्येकाला महिन्याला मिळतात. ह्यांनी बिचाऱ्यांनी मला माझ्याकडे एक निरोप पाठवला एक जणाकडे की तात्या मागच्या वेळेसपेक्षा जरा दुकानं मोठीच झाल्यात आमची, जरा थोडी जागा शिल्लक राहते, एखादं ऑफिस करता का तुमचं. मी त्यांना त्यावेळेस सांगितलं परमेश्वराने जे दिलं ना त्याच्यामध्ये सुखी आहे. कायम परमेश्वराजवळ एक मागत असतो की देवा किती मोठा होऊ दे आयुष्यामध्ये, पाय माझे कायम जमिनीवर ठेव, मला कायम गरिबांची सेवा करता आली पाहिजे. आजपर्यंत वसंत मोरेने आयुष्यामध्ये जनता दरबार भरून कायम वंचितांची कामं केली. आणि एक विषय बोलला जातो वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीमध्ये की वंचित बहुजन आघाडी म्हणजे दलितांचा पक्ष आहे. मी सकल मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे, ज्याला बाळासाहेब आंबेडकरांनी तिकीट दिलं. मुस्लिमांची मतं मागितली जातात काँग्रेसकडे आणि काँग्रेस म्हणतात मुस्लिमांचं मतदान म्हणजे काँग्रेसचं हक्काचं मतदान. माझा काँग्रेसला प्रश्न आहे की जर मुस्लिमांचं मतदान हे काँग्रेसचं हक्काचं मतदान असेल तर मग 48 खासदारामध्ये किती मुसलमानांना तिकीटे दिली? वंचित बहुजन आघाडीने 7 मुस्लिमांना तिकीटे दिलीत. भारतीय जनता पार्टी तर आपण बोलूच शकत नाही, कारण त्यांना या देशामध्ये या राज्यामध्ये फक्त जातीच्या नावावरती दंगली पाहिजेत आणि त्याच्या नावावरती मतदान पाहिजे. मला वाटतं की माझा भाग शांत राहिला पाहिजे, माझ्या भागामध्ये कुठली दंगल नाही झाली पाहिजे. त्याच्याकरता ज्यावेळेस आजांचा विषय आला त्याच्या टायमाला आपल्या हनुमान चालिसाचा विषय आला, त्या टायमाला वसंत मोरेने त्या विषयाला विरोध केला. कशा करता? कारण त्या टायमाला जर माझ्या भागामध्ये दंगल झाली असती, मी कोण होतो? शहराध्यक्ष होतो त्या टायमाला. एक हनुमान चालीसा मी मस्जिदच्या समोर वाजवला असता तर अख्ख्या शहरामध्ये दंगल झाली असती. त्यामुळे मी भूमिका घेतली की ज्या भागामध्ये वसंत मोरे गेली 15 वर्ष निवडून येतोय, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन लिंगायत जैन 5ही धर्माची स्मशानभूमी करणारा महाराष्ट्रातला पहिला नगरसेवक मी आहे. जर मला वाटतं माझ्या भागामध्ये ह्या 5ही धर्माची लोक जिवंतपणे एकत्र राहतात तर मग मेल्यानंतर पण ही एकत्र राहिली पाहिजे, म्हणून मी 5ही धर्माची स्मशानभूमी उभी केली. म्हणून मी त्या ठिकाणी भूमिका घेतली. मला पण अभिमान आहे मी हिंदू असल्याचा, मी मराठी असल्याचा. परंतु माझा अभिमान मी जर दुसरीकडे कुठे जाऊन जर वाजवला त्याच्यामुळे जर दंगली झाल्या तर त्या दंगलीमध्ये जाळणारी घरं माझ्या गरिबांची असतील, त्या दंगलीमध्ये जाळणाऱ्या रिक्षा माझ्या गरिबांच्या असतील, त्या दंगलीमध्ये जाळणाऱ्या 2 व्हीलर माझ्या गरिबांच्या असतील. कुठल्या छागीरदाराची मर्सिडीज नाही जाळणार तिथं, का कोणा पैशावाल्याचा बंगला नाही जाळणार तिथं, आमच्या गरिबाचं घर जाळणार. आणि हे मला नको होतं, म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या स्टेटमेंटवरती ठाम राहिलो. मला वाटतं की राजकारणामध्ये अशा सुद्धा भूमिका घेता आल्या पाहिजेत. एक भूमिका घेतली. आज मला वाटतं की वंचित बहुजन आघाडी एका या 32 दिवसामध्ये, मी 32 दिवस झाले तुमच्यामध्ये येऊन, परंतु रवी भाऊ मला 32 दिवस म्हणजे आता मला 32 वर्षासारखे वाटायला लागले. मला असं वाटतं माझं 49 वय आहे आता. 49 वयामधली 25 वर्ष मी ज्या पक्षामध्ये घालवली त्या पक्षातल्या लोकांनी, पुण्यातल्या लोकांनी शेवटी माझी उपेक्षा केली. रामदास पाहिली आहे तू, अख्ख्या पुण्याने पाहिली, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. काय मी मागितलं होतं? पक्षाने निवडणूक लढवावी एवढीच भूमिका होती. पैसे मागितले होते तुमच्याकडे, भाषणं मागितली होती तुमच्याकडे, फक्त माझी एवढीच भूमिका होती. या शहरामध्ये जर आपला पक्ष स्ट्रॉंग आहे, कारण 2012 ते 2017 या कालावधीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा या शहराचा 2nd लार्जेस्ट पार्टी होता, 2 नंबरचा पक्ष होता. 4.25 लाख मतदान या पक्षाला झालं होतं. मग जर एवढं मोठं मतदान झालं होतं, मग त्या मताचा अनादर तुम्ही का केला? का मग आपण निवडणूक लढायची नाही? म्हणून मी ती भूमिका घेतली आणि मला अभिमान वाटला की माझ्या त्या भूमिकेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी साथ घातली. मी ठरवलं, मला जर वाटलं असतं ना, मला शरद पवार साहेबांनी बोलावलं होतं, मला उद्धव ठाकरे साहेबांनी बोलावलं होतं,
मला पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी बोलवलं होतं, विजय वडेट्टीवारांचा फोन आला होता, एवढी सगळी लोक माझ्याकडे होती आणि एवढं सगळं मला दिलं होतं, या लोकांनी बोलावलं होतं. मग मी ठरवलं असतं तर मी आयता रेड कार्पेट होता, मला गेलो असतो ना. परंतु मला वाटतं की मी शिवसेनेमध्ये होतो, शिवसेनेमधनं मी मनसेमध्ये गेलो साहेबांबरोबर, म्हणजे मी मनसेमध्ये जाऊन शून्य झालो होतो आणि परत एकदा जेव्हा मी मनसे सोडली तेव्हा परत एकदा मी वंचितमध्ये शून्य म्हणून सामील झालोय. आता त्या शून्य पुढे काय लावायचे ते तुम्ही ठरवा. मला वाटतं मी काही 7, 8, 9, 10 सगळंच तुम्ही माझ्या संग आहे, त्यात काही विषय नाहीये. तेव्हा आपण लक्षात ठेवा, मी परवा दिवशी या भारतीय जनता पार्टीचं अजून एक पितळ उघडं पाडलं लाईव्हच्या माध्यमातून, कोविडचं. या कोविड वेळामध्ये या शहरामध्ये यांनी एवढं काय सामान घेतलं होतं करोडो रुपयांचं. आज तुम्ही पाहिलं असेल की जर मुंबई महानगरपालिकेची चौकशी होऊ शकते कोविड काळातली, मग पुणे महानगरपालिकेची का झाली नाही? आता जरा ते मुंबईचे महापौर तिकडे बोलायला लागले, लगेच त्यांच्यावरती ईडी आली, सीडी आली, IT आलं, झाले बिचारे गप. मग मला वाटतं की अण्णांनी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त खरेदी केल्या होत्या, त्यांच्या सह्या होत्या, विदाऊट टेंडर कामं झाली होती. हे एक काम असं आहे की या ठिकाणी मी खराडी या ठिकाणी परवा दिवशी गेलो होतो आणि परवा दिवशी त्या खराडीमध्ये मी गेलो त्यावेळेस मला धक्का बसला. त्या ठिकाणी या अशा बेड्स आहेत बघा कोविडमध्ये वापरलेले. हा एक बेड 8,500 रुपयाला आहे, कारण मी सुद्धा 100 बेड घेतले होते. 8,500 रुपयाला एक बेडची या किंमत आहे. असे किती बेड लागलेत बघा बाजूला, धूळ खात पडलेत, सडलेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाद्या घेतल्या होत्या, सगळ्या गाद्या तिथं पडल्यात, सडल्यात सगळ्या. अद्ययावत असे बेड आहेत, त्या 8,500 रुपये एका बेडची किंमत आहे. मग मला अण्णा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, अण्णा त्या आपल्या ससून रुग्णालयामध्ये जावा, त्या ससून रुग्णालयामध्ये लोकांना बेड नाही आहेत म्हणून लोक खाली झोपतात. मग हे बेड का नाही तुम्ही ससूनला दान करत? का नाही हे बेड तुम्ही एवढे ढिगाणी पडलेले बेड ससून सारखे एखाद्या रुग्णालयाला दिले? की तुमच्या घरच्या पैशातनं घेतले होते का? हे तुम्हा आम्हा सर्वांच्या टॅक्स रुपी पैशातनं जे महानगरपालिकेमध्ये जमा होतात त्या पैशातनं घेतलेले हे बेड आहेत. अहो यांना किंमत नाही याची. आज माझ्याकडे चला, कात्रजमध्ये जे बेड मी घेतले होते त्यातले निम्मे बेड मी अनाथ आश्रमांना दान करून टाकलेत. 40 बेड माझ्याकडे शिल्लक आहेत आणि या 40 बेडवरती आत्तापर्यंत एका वर्षामध्ये वसंत मोरेने मोफत 700 लोकांचे मूळव्याध ऑपरेशन केले. 700 लोकांचे. एक ऑपरेशन करायला 42,000 रुपये लागतात आणि 750 लोकांचे ऑपरेशन 2 मी त्या ठिकाणी शिबिरं घेऊन केली. तुम्हाला नाही जमलंय? तुम्हाला नाही याच्यामध्ये तुम्हाला असं काही दिसलं? अरे या शहरामध्ये कितीतरी अशा अनाथ आश्रम आहेत जिथली पोरं आज सुद्धा उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये जमिनीवरती झोपतात. का त्या पोरांसाठी हे बेड दिवशी वाटले नाहीत? कारण ते पैसे तुमचे नाहीच आहेत. ते पैसे कुणाचे आहेत? जनतेचे पैसे आहेत. काय तुम्हाला घेणे? खरेदी केला, विषय संपला, पर्सेंटेज आले, संपलं. टक्केवारीचं राजकारण भारतीय जनता पार्टीला पुणे शहरात करायचंय आणि मला हे टक्केवारीचं राजकारण थांबवायचंय पुण्यातलं. माझी या पुणे शहराच्या बाबतीत अनेक कॉन्सेप्ट आहेत. मला वाटतं की आता तुम्ही रस्त्यावरती उतरला तर तुम्हाला ट्रॅफिक जाम लागतं. अख्खे शहर आज उकरून ठेवलंय मेट्रोच्या नावाखाली. 8 वर्ष तुमची आमची या मेट्रोमध्ये वायाला गेली हो. आणि या पुढच्या वर्षीपासून जर या शहरामध्ये या भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आला तर तुम्हाला एक भीती दाखवतो मी. भीती शक्यता सांगतो काय होणार आहे. 1200 कोटी रुपयांचं लोड, 1200 कोटी रुपयांचा बोजा आहे तुमच्या महानगरपालिकेवरती येणार आहे. कारण इथे मेट्रो यांनी चालू केली. आज या मेट्रोमध्ये काय होतं मेट्रोमध्ये? शनिवार रविवार तिकडं रॅम्प वॉक चालतो,
लोक फिरण्यासाठी शनिवार रविवारी मेट्रोमध्ये येतात. अहो त्या आयुक्त आमचे जे आता होते, या आयुक्त साहेबांना मी, विक्रम कुमार साहेबांना मी आता नगरसेवक असताना एकदा आमचं डेलिगेशन भेटायला गेलं, तरी आयुक्त साहेब काय बोलले माहिती का आम्हाला मेट्रोच्या बाबतीमध्ये? अरे कुछ नहीं, अगर आपको खाना खाने के लिए, अगर समझो आप कोथरूड में रहते हो, अगर आपको खाना खाने के लिए खराड़ी जाना है तो आप 15-20 मिनिट में पहुंच सकते हो. जायला जेवायसाठी 1200 कोटी खर्च तुम्हाला करायला लागतो. अरे मग एवढ्या पैशामध्ये ह्या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली नसते का? अण्णा सांगतात 350 बस मोदी साहेबांनी पाठवून दिल्या या शहरामध्ये. अण्णा 350 बस दिल्या, पण त्या बसचं पार्किंग कुठे? परवा दिवशी रात्री 12 वाजता एक लाईव्ह केला होता. त्यांच्या सोशल मीडियाची अशी काही दहशत घेतली ना, सगळे बसच गायब झाले फुटपाथवरून. मला या तुमच्या समस्या अशा पद्धतीने गायब करायच्या त्या शहरातल्या. या शहरातल्या शाळा सुंदर झाल्या पाहिजेत, या शहरातल्या बागा सुंदर झाल्या पाहिजेत. वसंत मोरे 169 नगरसेवकांमधला पहिला नगरसेवक आहे ज्यांनी 15 वर्षात 16 गार्डन या कात्रज भागामध्ये केले. 15 वर्षात 16 गार्डन करणारा वसंत मोरे एकमेव नगरसेवक या शहरामध्ये. वसंत मोरे हा या राज्यातला पहिला नगरसेवक आहे की ज्याने कचऱ्यामध्ये त्याच्या प्रभागाला ISO घेतला. लोक आपल्या ऑफिसला ISO घेतात, मी वॉर्डाला ISO घेतला. एका वर्षामध्ये कंटेनर मुक्त करणारा वसंत मोरे, एका वर्षामध्ये 58 टँकर पाणी पुरवठा बंद करणारा वसंत मोरे. मला वाटतं की जेवढा कालावधी मला मिळाला ना त्या कालावधीमध्ये मी काम केलं. आता ही लोक काय सांगतात, गल्लीत जी सत्ता असेल, ती जर राज्यात असेल, ती जर दिल्लीत असेल तर काम करणं सोपं जातं. या 5 वर्षामध्ये 100 नगरसेवक भारतीय जनता पार्टीला दिले. काय कामं केली हो? अरे साला मागच्या 2022ला ज्या वेळेस 15 मार्च 2022ला शेवटची जनरल बॉडी झाली, ती शेवटची जनरल बॉडी झाली त्या दिवशी वसंत मोरे जनरल बॉडीच्या बाहेर बसून पाण्याबाबतीत आंदोलन करत होता. शेवटचा गुन्हा शेवटच्या दिवशी दाखल झाला माझ्यावर. आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आतमध्ये बसून काय करत होते सभागृहात? मी बसलोय बाहेर, मी करतोय पाण्यासाठी आंदोलन, आणि यांचं काय चालू? घ्या ॲम्युनिटी स्पेस जा वाटून. सगळ्या ॲम्युनिटी स्पेस या नगरसेवकांनी वाटून घेतल्या. आणि 4 तारीख झाली ना, यांच्या नरड्यातनं या सगळ्या ॲम्युनिटी स्पेस वसंत मोरे ओढून काढणार बाहेर. एकाला मी सोडणार नाही. जेवढा का या लोकांनी या शहरामध्ये उत्मात केलाय ना, हा सगळा उत्मात मी बाहेर काढणार. 24/7च्या नावाखाली तुमच्याकडे योजना आणली पाणी पुरवठ्याची. ही 24/7 जी पाणी पुरवठ्याची योजना होती, ह्या पाणी पुरवठ्याची योजनेचा आता भाजप यांच्या नावाने बोंबलतं की योजना राष्ट्रवादी काँग्रेसने आणली. याला वसंत मोरे पुरावा आहे. कारण 2012 साली वसंत मोरे या शहराचा विरोधी पक्षनेता होता. त्यावेळेस ही योजना जन्माला घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याने केलं. मी त्या दिवशी समोरासमोर एका डिबेटला बोललो, असल हिम्मत तर वसंत मोरेने केलेलं वक्तव्य खुडून दाखवा. मी बोललो ना की भारतीय जनता पार्टीच्याच गटनेत्याने ही योजना 24/7ची पुण्यात आणली आणि तिला वाढवायचं जोपासायचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलं. आज 15% पाणीपट्टी दरवर्षी तुम्हाला वाढवली जाते. मिळतं का तुम्हाला प्यायला पाणी? जर तुम्हाला प्यायला पाणी मिळत नसेल तर यांना अधिकार आहे का तुम्हाला 15% पाणीपट्टी वाढवायचा? दरवर्षी तुमच्या टॅक्समध्ये 15% पाणीपट्टी वाढती. अरे मी अमेरिकेमध्ये ज्या टायमाला गेलो, मला कसं आहे, मला कुतूहलाचा विषय असतो, मला या सगळ्या गोष्टी बघतो. मी अमेरिकेमध्ये जेव्हा गेलो ना, तेव्हा माझ्या एका मित्राच्या घरी मी राहिलो लॉस एंजलिसमध्ये. मी त्याला काय विचारलं, मी त्या मित्राला विचारलं, मी तुझ्या घरामध्ये पाण्याची आपल्या सुधीरनी मला घरात नेलं, मला मीटर दाखवलं, पण तिथं उलट आहे.
अमेरिकेमध्ये तिथं घरात येणाऱ्या पाण्याला मीटर नाही, घरातलं वायाला जाणाऱ्या पाण्याला मीटर आहे. म्हणजे किती विचार करतात तो लोक पाण्याचा. आणि आपल्या इथं काय मीटर लावलं की कमी पाणी, मीटर लावलं की पाण्याचं प्रेशरच कमी होतं. म्हणजे नक्की सुपारी यांनी कुणाला दिली तीच कळत नाही. नको बाबा, आपण आपल्या शहराचा विचार केला पाहिजे. जर आपण आपल्या शहराचा विचार नाही केला ना तर भविष्यातल्या तुमच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. मी एक आंदोलन मध्यंतरी केलं कात्रज दूध डेअरीचं. अरे तुमच्या पोरांच्या खेळण्याच्या जागा सुद्धा यांना पुरायणार आहे. एक प्रस्ताव अजितदादा पवारांनी या कात्रज दूध डेअरीमधल्या 9 एकर जागेचा दिला की या जागेवरती दूध उत्पादन केंद्र करा. ह्यांच्या हातात सत्ता आहे म्हणून कशाही पद्धतीने काम चालू आहे. हे दूध उत्पादन केंद्र हे पुणे महानगरपालिकेच्या आरक्षणाच्या सूचीत नाहीच आहे, तरी सुद्धा जाणून बुजून त्या ठिकाणी आरक्षण काय टाकलं, दूध उत्पादन केंद्र. आमच्या पोरांनी कुठे खेळायचं तुमच्या डेअरीमध्ये. अरे कमीत कमी मी त्या बारामतीला गेलो होतो माग. बारामतीमध्ये तुमच्या पोरांना खेळायला मैदानं पाहिजेत, तुमचे रस्ते चांगले मोठे मोठे पाहिजेत. मग दादा जर तुमच्या पोरांना खेळायला मैदानं पाहिजे तर आमच्या पोरांनी कुठे खेळायचं. आमच्या पोरांची मैदानं का हडपायच्या मागे लागलाय. आणि तोच प्रश्न माझा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना आहे. पुणे महानगरपालिकेच्या ॲम्युनिटी स्पेसचा काय वापर करायचा असतो ना, या वसंत मोरेकडे दाखवतो तुम्हाला. जेवढ्या ॲम्युनिटी स्पेस वसंत मोरेकडे जमा झाल्या त्या प्रत्येक ॲम्युनिटी स्पेस नागरिकांच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी मी खर्च केल्या. 2 दवाखाने ॲम्युनिटी स्पेसच्या जागेवरती केले, 2 अभ्यासिका ॲम्युनिटी स्पेसच्या जागेवरती उभ्या केल्या, 16 उद्यानं ॲम्युनिटी स्पेसच्या जागेवरती उभी केली. मी पण ठरवलं असतं ना तर तुमच्या नगरसेवकासारखा एखादा CNGचा टाकला असता. मी पण ठरवलं असतं ना आतमध्ये. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यांना मी 17 लाख मीच भरायला लावले ना, 17 लाख थकले होते. माहितीच्या अधिकारात पत्र टाकलं, ज्या आईला दुसऱ्या दिवशी पैसे भरले. म्हणजे कुणाला कसं सरळ करायचं मला चांगलं माहिती आहे. तेव्हा मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या शहराचा खासदार हा तुमचं भवितव्य तुमच्या पोरांचं भवितव्य ठरवणारा असला पाहिजे. त्यांनी कायम तुम्हाला स्वप्न चांगली दाखवली पाहिजेत. आणि आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे काही गोष्टी तुमच्या समोर मांडल्या, विचार करा, या देशामधली एकच बाजू तुम्हाला दाखवली जाते. या देशामध्ये आजपर्यंत 17 लाख हिंदूंनी देश सोडला. का सोडला? त्यांना नोटीस आहेत, त्यांना भीती आहे. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय 17 लाख हिंदूंनी हा देश सोडलाय. किती मोठ्या मोठ्या कंपन्या या राज्यामधून बाहेर गेल्या. का आमच्या तरुणांना काम मिळलं असतं का? अण्णा म्हणतात, मध्यंतरी अण्णा बोलले की आता आपल्याकडे पाणी येतं 2 ठिकाणावरनं. मी एक स्वप्न पाहिलं 2012 साली विरोधी पक्षनेता असताना अजितदादा पवारांना मी एक प्रस्ताव दिला 2012ला. बघा इथं सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. मी दादांना एक प्रस्ताव दिला की दादा कात्रजच्या घाटामध्ये, कात्रज हा घाट माथ्यावरचा सगळा भाग आहे. या कात्रजच्या घाट माथ्यावरती आमच्या लखनदऱ्यामध्ये बोगद्याच्या खालच्या बाजूला तिथं लखनदरा आहे. आणि त्या लखनदऱ्यात एक पाझर तलाव आहे मोठा. आणि पलीकडच्या बाजूला गुजर निंबाळकरवाडीमध्ये नवलाई दरा आहे. ह्या नवलाई दऱ्यामध्ये नवलाईचं एक धरण आहे छोटंसं. मग मी दादांना प्रस्ताव दिला की त्या जागेच्या वरच्या बाजूला 1800 एकर जागा, 1800 एकर जागा ही राज्य सरकारची आहे. मग या नवलाईच्या दऱ्यामध्ये आणि या लखन दऱ्यामध्ये 2 छोटी धरणं झाली. KK मार्केट पासून वरच्या दक्षिण पुण्याचा पाणी प्रश्न सुटेल का नाही? का सुटू शकत नाही? का तुमच्याकडे असे विचार येत नाही? किती दिवस तुम्ही खडकवासल्याच्या धरणावरती पाणी भरणार? किती वर्ष तुम्ही भामा आसखेडला पाणी भरणार? आणि आता अण्णा परवा दिवशी म्हटले मी मुळशीतनं पाणी आणणार.
मुळशीतनं पाणी येत नाही, मुळशीतनं काय येतं? गुन्हेगारी येते. याला जबाबदार कोण आहे? तुम्ही आहात. कारण आजपर्यंत त्या मुळशीमधल्या गुन्हेगारांना, जेवढ्या तरुणांना गुन्हेगार केलं त्याला तिथले सगळे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. मुळशीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला असेल कुणामुळं? ह्या लोकांमुळे बदलला. कारण मुळशीच्या पोरांच्या हाताला जर कामं मिळली असती, कशाला कोण गुन्हेगार झाला असतो? काय गुन्हेगार व्हायचं कारण आहे कुणाचं? अरे तुम्ही तो मुळशी पॅटर्न तुमच्या मित्रांनी काढला आणि अजून त्या मुळशीचं वाटोळं करून टाकलं. अजून मोठ्या प्रमाणात तिथं दाखवून दिलं की कशा प्रकारे गुन्हेगार काय करू शकतात, कशा प्रकारे गुन्हेगार पैसे वसूल करू शकतात, कशा प्रकारे गुन्हेगार तिकडे भांगारची दुकानं टाकू शकतात. पण माझा एवढा सुंदर भाग येतो, एवढा सुंदर तालुका आहे मुळशी, एवढा सौंदर्याने नटलेला तालुका आहे तो मुळशी. तुम्हाला त्याचं सौंदर्य नाही दिसलं आणि आता तिकडून पाणी आणायला निघाले. अरे जे येतंय ते पाणी नीट आडवा जिरवा. कात्रजला 2 धरणं जर तुम्ही व्यवस्थित केली, स्वतःच्या हक्काची धरणं होऊ शकतील. आणि 1 रुपया बघा अजून सुद्धा प्लॅनिंग लक्षात घ्या. आता मी तुम्हाला बोललो, तुमच्या डोक्यात आता टूप पिटली असेल की कात्रजचा भाग किती उंचावरती आहे भोगद्याचा. तिथून जर ही 2 धरणं झाली, आज पानशेतचं पाणी, खडक वसल्याचं पाणी पूर्णपणे दूषित झालंय. ह्या धरणाच्या वरती 1800 एकर जागा ही राज्य सरकारची आहे. त्यामुळे 1 थेंब सुद्धा पाणी त्या ठिकाणी दूषित होऊ शकत नाही. 1 थेंब पाणी दूषित येऊ शकत नाही त्या धरणांमध्ये. आणि 1 रुपयाची इलेक्ट्रिसिटी लागणार नाही. तुम्ही विचार करा, एवढ्या उंचावरनं पाणी आलं तर तुमच्या 25व्या मजल्यावरती, ईशान्येच्या 25व्या मजल्यावर पाणी जाईल. एवढं स्पीड असेल त्या पाण्याला. कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हो. मला हे करायचंय, मला माझ्या शहरासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करायची आहे. माझ्या शहरातले दवाखाने, आज त्या ससून हॉस्पिटलमध्ये एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. ललित पाटील जो ड्रग्सवाला तिकडे सापडला, 350 कोटी रुपयांचं ड्रग्स तिकडे सापडलं, त्यावेळेस हे दंगेकर तिथं 8 दिवस जाऊन बसले होते. 8 दिवस. सकाळी बाबा उठायचा, गेला ससूनमध्ये, संध्याकाळी आला परत, दुसऱ्या दिवशी गेला ससूनमध्ये. 8 दिवस बिचाऱ्यांनी ससून सोडलं नाही. सकाळ संध्याकाळ ससूनमध्ये ह्याला अटक करा, त्याला अटक करा, ह्याला सस्पेंड करा, त्याला सस्पेंड करा. माझा रवी धंगेकरांना एक प्रश्न आहे. धंगेकर साहेब, ज्या टायमाला मागच्या 2 महिन्यापूर्वी वेल्हे तालुक्यातला रेणुसे म्हणून पोरगा या ससून रुग्णालयामध्ये अनकॉन्शियस होता, बेशुद्ध होता, त्यावेळेस त्याला उंदरांनी खाल्ला. कान खाल्ले तरुणाच्या 32 वर्षाच्या, डोकं खाल्लं त्याचं, पाटण खाल्ली त्याची. तो पोरगा बेशुद्ध होता, त्याला कळलं पण नाही. 2 दिवसांनी ते पोरगं मेलं. धंगेकर साहेब का नाही डीनला प्रश्न विचारायला गेला? ललित पाटीलच्या वेळेस तुम्ही जाऊ शकता, मग रेणुसेच्या वेळेस मराठ्याचं पोरगं मेलं त्यावेळेस का नाही गेला? नाही विचारू शकणार. तुमच्याकडे जर या भारतीय जनता पार्टीची लोक पैसे घेऊन आली ना, एक गोष्ट विचारात लक्षात ठेवा फक्त, बाकी काय सांगत नाही. ह्यांनी जे आता पैसे वाटायला काढलेत ना, हे सगळे कोरोना काळातले पैसे आहेत बघा. टेंडरचे पैसे आहेत, हे माहिताच्या टाळूवरचे पैसे आहेत. हे जे पैसे आपल्याकडे आले याला हात लावू नका. 1000-2 हजारापेक्षा आपल्या मताची किंमत करू शकणार नाही. काल मला एक फोन आला, त्या जनता वसाहतमधनं म्हणतो 500 रुपये देतात, घेऊन टाका म्हणलं, कोरोनाचा पैसा आहे. पण लक्षात ठेवा बा, तुम्ही घेतल्यानंतर जर दवाखान्यात 1000 खर्च करायला लागले त्याला तात्या जबाबदार नाही, कारण पचणार नाही बघा ते कोणत्याही परिस्थितीत, अजिबात पचणार नाही. एवढं या ठिकाणी सांगतो. तुम्ही सर्वजण अतिशय शॉर्ट पिरियडमध्ये ठिकाणी आला, माझं म्हणणं ऐकलं, आणि मला वाटतं की येणाऱ्या 4 दिवसामध्ये हे लक्षात ठेवा. लाईव्ह तुम्हाला सगळे माहिती आहेत. येणाऱ्या 13 तारखेला 9 नंबरला माझं बटन आहे, रोड रोलर माझं चिन्ह आहे. हा रोड रोलर दाबा आणि इतक्या खाली या पंजाला आणि या कमळाला इतक्या खाली जमिनी 10 फूट गाडा, त्याशिवाय या शहराचा विकास होणार नाही, एवढं सांगतो. आणि मला वाटतं की उद्या आपल्या वेताळ बाबाचा उरूस आहे. या उरसाच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की या सर्व इंदिरानगरवाल्यांना त्यांची जी दुःख आहेत, त्यांचे जे अडचणी आहेत, या अडचणी सोडवण्याची ताकद आई जगदंबेने वसंत मोरेला द्यावी. सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ताकद वसंत मोरेला द्यावी.
एवढी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझे विचार थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीमराय. पुणे की पसंद, पुणे की पसंद. अरे पुणे का खासदार कैसा हो, पुणे का खासदार कैसा